बोराळावासियांनी जोपासली 200 वर्षांची परंपरा. फुलांनी सजवलेल्या राधाकृष्णाच्या रथयात्रेनं बोराळा गाव दुमदुमलं. 2.5 दिवसाच्या तीर्थाचा थाटात समारोप. ग्रामदेवतेचे ऋण फेडण्यासाठी आगळावेगळा उपक्रम. दर्यापुरात फुलांनी सजवलेल्या रथ, ढोलकी, टाळ, मृदुंगाचा गजर, भक्तिगीत आणि भक्तीचा जल्लोष करीत काढलेल्या रथ राधाकृष्णाच्या रथयात्रा मिरवणुकीने संपूर्ण बोराळा गाव दुमदुमलं. 200 वर्षाची परंपरा जोपासून बोराळ्यात 2.5 दिवसाच्या तीर्थाचा थाटात समारोप करण्यात आला. ग्रामदेवतेचे ऋण फेडण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम अनेकांचं लक्ष वेधून घेत होता. दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे दरवर्षी 2.5 दिवसाची तीर्थ स्थापना करण्यात येते. हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील ग्रामस्थांच्या बोराळा येथील 2.5 दिवसाच्या तीर्थाची स्थापना करण्यात आली होती. पहिल्या दिवशी श्री हनुमान मंदिर तीर्थ स्थापन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून गावकऱ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. तिसऱ्या दिवशी राधाकृष्ण गावातील 2 लहान मुलांना राधा आणि कृष्ण अशी वेशभूषा साकारण्यात आली. पारंपरिक पद्धतीनं त्यांना पोशाख सजावट करून त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भजन, पूजन, कृष्णलीला, कृष्णाचे चरित्र, गवळणी आणि काल्याचं कीर्तन करण्यात आलं. सायंकाळी फुलांनी सजवलेल्या रथयात्रेमध्ये राधाकृष्ण यांना बसवून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. महिला भजन मंडळ, ढोल, टिमकी यांचा सक्रिय सहभाग होता. प्रत्येक घरात समोर पाणी शिंपडून रांगोळी काढण्यात आली. राधाकृष्णाचा रथ घरासमोर आल्यावर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भगवान श्रीकृष्ण आणि राधेचे पाय धुवून औक्षवण आणि पूजा केली. तसेच नारळ फोडून प्रसाद वाटप करण्यात आला. मागील 200 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे. 2.5 दिवसाच्या या तीर्थामुळे संपूर्ण गावात भक्तीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकरी मंडळींनी 3 दिवस अथक परिश्रम घेतले.